तर दोनदा करते मी त्याला. बघू शकता मस्त असे उकळी पण आले. हाय मैत्रिणींनो, नमस्ते. कसे आहेत? बरे आहेत ना? मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर इथे दाखवते, वाटक्यामध्ये घेतले पाणी, इकडे घेतले टमाटर कांदा कापून. एका वाटक्यामध्ये सरस्वतीचे पप्पा कोथिंबीर कापतात आणि इथे घेतले मी कोलंबी. असे कोलंबी घेऊन आलो. मी दुसरी सांगितले होते मोठी कोलंबी, तर सरस्वतीचे पप्पा हे घेऊन आले. तर घेते साफ करून त्याला. मी थाटे घेऊन आले. इथे पाणी पण आहे. तर मस्त असे साफ करून घेते. तरी पण मस्त आहे, जास्त लहान नाही मिळत ना. बरं, मोठी कोलंबी मला जाम आवडते म्हणून सांगितले होते. तर हे घेऊन आले. तर काही नाही, आता बनवते. तर इथे सरस्वतीचे पप्पा कपडे चेंज केले आणि बसले साफ करून देतात. मी साफ करून बघितले तर कशी साफ करतात. तिकडे कांद्याच्या पण सारपट आहे, ते भरायला लागते. आणि इथे माझी मन्नूबाई बसली. तर इथे से साफ करून घेतात. ते कशी साफ करतात त्याच्यामध्ये ते काळा धागा सारखा ते काढून घेतात ना. बघा, काळा धागा पाण्यामध्ये ठेवले. ते शेपटेचं तसंच ठेवायचं, तसेच ठेवायचे. कसे ठेवलं, अशी साफ केलं. थोडंसं डोकं ठेवले ना ना इथे, आणि इथे थोडंसं शेपटीचं ठेवले. इथे कापून टाकायला लागेल ना, कसंच इथे थोडं. आणि हे इथले मधले साफ करून घेतले. परत साफ करून घेतात. तिकडे कोथिंबीर कांदा टमाटर कापून ठेवले आणि आता कोलंबी साफ करून घेतात. नंतर बनवते. कधी चालायच ते तर नाही. परत हां, त्याचं पण का, हां त्याचं थोडंसं का, थोडंसं कापायचं. असे असते ना, तर इथे असं कापायचं थोडंसं. तर इथे साफ करून घेते. सरस्वतीच्या पप्पा साफ करून देतात मला. नंतर बनवते. तुम्ही कसे बनवतात कमेंट करून मला नक्की सांगा.
मी कसे बनवते तुम्ही बघा. मी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवते कोणची पण भाजी. मी त्याच्यामध्ये काही जास्त वापरत नाही. साध्या आणि सोप्या पद्धतीने सिंपलची बनवते रेसिपी. तर आज कोळंबीची बनवू. मस्त. सरस्वती बाहेर लागले अभ्यास करायला. सरस्वती घरी आले काय घरामध्ये संध्याकाळी बिझी जाम असते. आज तिला लवकर अभ्यास करायला सांगितले. तिकडे बसले दाखवते तुम्हाला. तिकडे बसले येऊन. अभ्यासचं टेन्शन वाटते सरस्वतीला लागले. ना सरस्वती का नाही बोलतच नाही सरस्वती. बसले करते शॉप सरस्वतीचे पप्पा. नंतर बनवते भाजी. तर तुम्हाला नंतर दाखवते मी बनवते का. मी पण करू शॉप. हां मी पण शॉप करून घेतो नंतर. तर इथे से साफ करून घेतले. सरस्वतीच्या पप्पांना मी परत बोलले डोकं काढून टाक. तर डोकं काढून टाकते. असं घेतले. डोकं काढून टाकायला सांगितले. तर परत एका पाण्यामध्ये धुवून घेते त्याला मी. तर इथे मी परत धुवून घेतले मस्त असे. तर त्याच्यामध्ये आता मी थोडीशी हळदी टाकते आणि मीठ टाकते. मिक्स करून 10 मिनिटं ठेवून देते. नंतर बनवते भाजी. तर इथे हळदी मीठ टाकून आणि मस्त मिक्स करून झालं 10-15 मिनिटं. आणि इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकले मी. तर इथे तेल टाकलंय. त्याच्यामध्ये मी आता कोळंबी टाकते. फ्राय मारून घेते. थोडी थोडी टाकते आणि फ्राय मारून घेते. मिक्स करून घेते. परत त्याला लाकडी काढते. असे टाकून घेते. दोनदा करते मी त्याला. असे मस्त असे फ्राय मारून घेते. नंतर भाजी बनवते. प्लेटमध्ये काढून घेते त्याला मी. मस्त झाली का. तर त्याला मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये. काढून घेतले आणि थोडेसे आहे ते परत टाकून घेते मी त्याच्यामध्ये. कढीपत्ता, अद्रक लसूण ठेचून घेतले आणि टाकून घेतले.
काय भारी वास येतो. आणि इथे कोलंबी काढून ठेवले, बघू शकता. फ्राय मारून आणि काढून ठेवले बाजूला. नंतर मी टाकून घेणार त्याच्यामध्ये. तर इथे मी आता टमाटर टाकून घेते त्याच्यामध्ये. कांदा कोमायले लाल तर मी आता टमाटर टाकून घेते त्याच्यामध्ये. ते कचरा पडले. हिरवी मिरची आणि टमाटर कांद्याच्या सोबत त्याला पण शिजवून घेते. त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. थोडीशी हळदी टाकून घेतली मी त्याच्यामध्ये. परतून घेते त्याला पण. कोलंबी भिजताना ते कसं झालं काय म्हणताना ना. त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतले आणि आता मसाला टाकते आणि ही कोलंबी टाकून घेते. परतून घेते त्याला पण मस्त. आणि मसाला टाकून घेते आता. इथे मसाला टाकून घेतले मी, बघू शकता. परतून घेते. थोडंसं चिंचेचं पाणी टाकते मी त्याच्यामध्ये. बघा, चिंच घेतली थोडीशी, ते काढून आणि त्याचं पाणी टाकते आणि शिजायला ठेवते. तर इथे मी चिंचेचं पाणी टाकले थोडंसं आणि उकळी याला झाकण देऊन ठेवून देते उकळी यासाठी. तर इथे उकळी पण मस्त असे आले, बघू शकता. मस्त असे उकळे आले. कोथिंबीर थोडीशी परत मी टाकून देते त्याच्यामध्ये. बघू शकता मस्त असे उकळी पण आले. पाच मिनिटांनी उतारते त्याला मी खाली. इथे बनवून रेडी झाले, मी घेऊन आले इथे, बघू शकता. मस्त असे हे पाय, मस्त असे बनवून रेडी झाले. आणि इकडे टोपामध्ये भात आहे. तर थोडे वेळाने जेवून घेणार आम्ही. तोपर्यंत ठेवते झाकण. आणि इथे बघा कसं कलिंगड कापून टाकले. काय केले हे? कलिंगडच असं वाटते ना ना असं म्हणून आता वाटते बघा. हसत पण आहे ती तर आज. बघा कसं कलिंगड पण खाऊन घेते.
मस्त लागतात. फ्रीजमध्ये ठेवले होते ना, म्हणून थंड थंड मस्त लागते. तर खाऊन घेतात, नंतर जेवणार. कलिंगड खाऊन आराम करणार, नंतर जेवणार. मला दाखवते. ते कलिंगड खायला लागले सरस्वती बघा. इथे भात थोडंसं ठेवले, डाळ आहे. तर डाळ सरस्वती बोलते. आई बा सरस्वती बोलते मी नाही खात, मला कोलंबीची भाजी दे. तर कोलंबीची भाजी दिली, वाढून ठेवले आणि मी जेवले. आणि सरस्वती कलिंगड खाणार, नंतर जेवणार ना. तर आमचं जेवण झालंय आणि सरस्वती अभ्यासाला लागले परत. तर बाय बाय.